हे बघा हे का हे का ते लहानसं पिलू चिवळ चिवळ हे का ही बारकी चिवळ हे का आणा ती पिलू त्याच्या घरट्यात ठेवा बारकी हे का थांबा इकडे द्या हातात घे थांबा हे बघा हे चिवळाची पिलं आहे ते बघा मित्रांनो काय झालं हे का हे चिक्कूचं झाड आहे हे का हे आणि आमचं हे घराची गेट आहे आणि घराच्या समोर एक चिक्कूचं झाड आहे ते चिक्कूचे झाड हो का हे घरटं केलं हो का आणि या घरट्यामध्ये अंडी घातली आणि पिल्लं काढली तर त्यांना बघा जागा कशी निवडली एकदम सुरक्षित तर कोणी जाऊ नाही काय नाही आणि मेन म्हणजे मित्रांनो आमच्या आधारानं त्यांना घरटं केलं अंडी घातली पिल्लं काढली आणि पिलांना आता पंख आलेत काय लहान आहे ते आणि मोठं बी आहे आता बघा ही माझ्या हातात एक पिल्लू आहे बघा लहानसं आहे तर एक पिल्लू उडून गेलं 3 पिल्लं आहेत ते बघा हे बघा हे का हे 3 पिल्लं आहेत हे का उडतात कसे ज्याला पंख जास्त फुटले ती पिल्लं अशी उडते ते आणि ही एक पिल्लू बघा इथं बसले हे बघा ह्या इकडे गेले बघा बरं तिथं हाय बसले ते हातात घ्याल कर घरच्यात सोडू आपण तेव्हा त्यांची आय तिचा किती जीवधार पडतोय त्यांच्या पिलांसाठी हे बघा हां हे बघा किती तळमळ आहे ते आईची बघा हो का आहे का त्या घरट्यात सोडा ते तिसरं पिल्लू कुठं हे बघ हो का तिची आईची तळमळ कशी चालली आहे का हे बघा उडतंय ते ठेवा थांबा ही लहानसं ही ठेव आपण ठेवा हे का हे लहानसं पिल्लू आहे ठेवा हे का दिसलं का माझ्या हातात धरावं तुमच्या हातात हे दावून द्या मला हे का आहे का किती लहान बाळ आहे. बारका आहे तर ही त्या घरच्यातच ठेवा त्याला हे बघा आहे का थांबा हळूच ठेवा हळूच ती कळते ती गेलं ती जरा कळते ती त्यांना उडता येते ती उडते ती हे बघा तो काय आली ठोका त्यांची आहे हे बघा किती तिचा जीव तर पडतोय आपल्या मुलांसाठी आहे का 2 आहे आय बहीण बाप बहीण ठेवा तर ही आमच्या घरासमोरची चिंकूचं झाड आहे तर आमच्या आधारानं बघा त्यांना इथं घरटं केलं अंडी घातली पिल्लं काढली तर मी आमच्या नातवंडांना घरातल्या माणसाला रोज सांगायचो बाबा त्यांना कुठला त्रास होऊ नये इजा पोचू नये असं पिल्लं काम करू नका तर आता त्यांची पिल्लं उडायजोगी झाली ती बघा तेव्हा त्यांची आईची तळमळ मला विशेष वाटते हां किती बघा माया आहे किती जीव आहे बघा आता ज्या 2 पिलांना उडता येते ती अशी उडते ती पण जी एक लहान आहे ती कोट्यात सोडली आम्ही हे का बोरीच्या झाडावर बसले आता इथे तो का ते आमच्या भोवतीच अशी घरटे घालते ती कारण त्यांना काय वाटतं आमच्या मुलांना काहीतरी करते ती असं त्यांचा समज झाला आहे पण आम्ही उलट काय करतोय त्या घरट्यात लहानशी त्यांची बाळं सोडली आता पण त्यांच्या आयाची तळमळ बघून आम्हाला सुद्धा बघा हळूहळू वाटते तर आम्ही सोडलेत त्यांची ती मुलं त्यांच्या घरट्यात तर बघा आम्ही हे एवढं काम करतो पशुपक्ष्यासाठी त्यांना सहकार्य करतो मदत करतो आणि म्हणूनच ते आमच्या आधारानं इथं घरटं करते ती अंडी घालते ती पिल्लं काढते ती मोठी झाली की निघून जाते ती आणि निघून गेली की आम्ही त्या घरट्याकडे बघितलं की मग आम्हाला इतकं वाईट वाटतं खरोखरच
भेटतच नाही ते आपण त्यांच्यासाठी एवढं झटलो आणि त्यांना मोठं केलं आणि निघून गेली, मग याचं वाईट वाटतं. पण ते कसं आहे, पशु पशुपक्ष्याचंही असंच असतं. दिसतच नाही ती पुन्हा लहानाची मोठी झाली ते आपोआप की जाते ते आपापल्या मार्गाला. ते असं आहे, माणसाचं बी असंच आहे, पशुपक्ष्यात बी असं आहे, जनावरात बी असं आहे. लहानाची मोठी झाली की आपापल्या मार्गाने निघून जाते. धन्यवाद. उडते रे, उडते रे. बसू का खोट्यात घालू ते होय खोट्यात घालू तसे बसले ते दोन्ही ठेवू का कोट्यात गावले तर त्यांना कोट्यातच ठेवून टाकू आपण. बघा, बेब्यानं ही एका झाडाच्या बुडक्यात बसले ते, आहे का. आम्ही त्या घरट्यात सोडली, पण त्यातनं उडून 2 पिल्लं इकडं आले आणि इकडं बघा बेब्यानं इथं बसले ते. बघा, एका झुडपाची आड आहे का, दिसली. किती लहानशी बाळ आहेत, किती देखणी सुंदर आहेत, आहे का. तुम्ही काय करा, त्यांना धरा, ते गावाय नको होय. काय गावते ते कोट्यात सोडा. त्यांची आहे त्यांच्यापाशी येईल, हळूच इकडून तर धरा. धरा अशी हळूच धरा त्यांना आणि त्यांच्या घरट्यात सोडा. दोन्ही धरायचे. तो का खायासाठी करतात ते काय बघा, गावाला त्यावर हे बघा, हे का त्यांचे आहे. तर ते काय करते, ते त्या झाडावर, फुलाच्या झाडावर जाऊन बसून द्या, तिथं बसून द्या. त्यांना आता उडता येते, जाऊन दे. ती ती धरा, ती बघू इकडं आणा. काय बघा, काय करत तुझे अरे काय तुम्ही, मी सांगते हातात ना ती काय बिचारी, ते आपल्या पिढ्यासाठी तिचा जीव तुटतोय. धरा तसं, आहे का. चला काय आलंय माग तुमच्या जायचं पळून मला तर म्हणा हे बघा, ते लहानचं आहे बघा, बाळ आहे. ते काय ते आता किती लहानसं बाळ आहे का. बघा, त्याला आम्ही ते घरट्यात सोडतोय, पण ते काय होतंय, ते त्या घरट्यातनं उडून येते ते जिमणी, मग त्याला कोणतरी हल्ला करेल, खाईल, म्हणून आमची तगमग काय आहे, त्याला घरट्यात सोडायचं. सोडा सोडा त्याला त्याची माता. दुसरे दुसरं ते तिकडं दी त्याची आहे. जा, तुमच्या मुलांना सोडले घरट्यात, जावा, सोडा ते घरट्यात. सोडलं का, हां, जाऊ द्या, बसून द्या. आता त्यात ती काय होते, पक्क आले ती घरट्यातनं बाहेर येते, ते बसतेले आता त्यात. हां, बसून द्या. आता दुसरं गेलं की कुठं